नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पाकिस्तानमधील एक अत्यंत ऐतिहासिक आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा किल्लाच अटोक किल्ला। हा किल्ला अनेक युद्धांचा साक्षीदार राहिला आहे। चला तर मग इतिहासाच्या या रोमहर्षक प्रवासाला सुरुवात करूया। अटोक किल्ल्याचा इतिहास। अटोक किल्ला इसवी सन 1581 मध्ये मुघल सम्राट अकबराने बांधला। हा किल्ला सिंधू नदीच्या काठावर म्हणजेच आजच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात स्थित आहे। उत्तर भारत, मध्य एशिया आणि अफगाणिस्तान यांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा होता, म्हणून अटोक किल्ला हा लष्कराच्या दृष्टीने अतिशय मोलाचा मानला जातो। या किल्ल्याची रचना आणि वैशिष्ट्ये। हा किल्ला प्रचंड दगडी भिंतींनी वेढलेला आहे। किल्ल्याचे प्रवेशद्वार अत्यंत मजबूत असून शत्रूला आत शिरणे फार कठीण होते। किल्ल्याच्या आत भरपूर सोयीसुविधा यांनी बनवलेल्या होत्या, जसे सैनिकांसाठी निवारा, शस्त्रागार, पाण्याच्या टाक्या अशी सर्व व्यवस्था करण्यात आली होती। यामुळे किल्ला हा दीर्घकाळ वेढा सहन करू शकत होता। या किल्ल्याभोवती झालेले युद्ध आणि त्याचे महत्त्व। अटोक किल्ल्यावर मुघल, अफगाण आणि शीख साम्राज्यामध्ये अनेक वेळा संघर्ष झाले। महाराज रणजित सिंहांनी हा किल्ला जिंकून शीख साम्राज्यात सामील केला। नंतर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर केला। इतिहासातील अनेक सत्ता बदलाचे साक्षीदार म्हणून हा किल्ला आजही उभा आहे। सध्याचा म्हणजेच आजचा अटोक किल्ला। आज अटोक किल्ला पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात आहे, म्हणून सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश मर्यादित आहे। तरीसुद्धा बाहेरूनही पाहिल्यावर या किल्ल्याची भव्यता, इतिहासाची झलक आपल्याला अनुभवता येते। मित्रांनो, अटोक किल्ला हा केवळ एक किल्ला नाही, तर तो इतिहास, युद्ध कौशल्य आणि साम्राज्याच्या संघर्षाची जिवंत कहाणी आहे। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। धन्यवाद।